सोलापूर शहरातील आपल्या सगळ्यांचं शक्तीपीठ नालंदा बौद्ध विहार या ठिकाणी आज भेट द्यावी आणि आदरणीय अय्यानंद भंते देवजी यांची भेट घेऊन संवाद साधावा या हेतून आज मी आणि माझे सहकारी या ठिकाणी आलेले आहोत. व्यासपीठावर उपस्थित असलेले लातूरचे खासदार डॉक्टर शिवाजी काळगेजी, लातूरचे माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळेजी, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, नांदेडहून खास करून आपल्यामध्ये उपस्थित असलेले आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आदरणीय सुरेश गायकवाडजी, नालंदा बौद्ध विहार कमिटीचे अध्यक्ष उत्तम कांबळे, तसेच कमिटीचे सारे सन्माननीय पदाधिकारी व सदस्य, प्रज्ञा महिला मंडळाच्या अध्यक्षा आदरणीय शशिकला सुरवसेजी, तसेच मंडळाच्या सर्व सन्माननीय सदस्य श्री सोनकांबळे, श्री आपटे, श्री सुरवसे, श्री कांबळे, श्री बनसोडे, श्री कसवाडीकर, सूत्रसंचलन आणि अतिशय उत्तमरित्या नेहमीप्रमाणे पार पाडतात ते श्री गायकवाड, इथं उपस्थित असलेले आमचे सारे माझे नगरसेवक, सारेचीच नाव म्हणता येतील आपला अधिक इच्छित आहे, त्यामुळे इथं उपस्थित असलेले सारे सन्मानी आणि समस्त बौद्ध समाज बांधव, बंधूंनो, बहिणींनो, पत्रकार, तरुण मित्रांनो, गौतम बुद्ध यांच्या चरणी मी नतमस्तक होतो. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करतो. आणि काही कार्य हाती घेण्या अगोदर महामानवांचं सानिध्य, त्यांचे आशीर्वाद, त्यांची शिकवण, त्यांची प्रेरणा, त्यांचे विचार
याच्याशी आपण एकरूप झालं पाहिजे. म्हणून मी आज आपल्यामध्ये या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे. नालंदा बौद्ध विहार याचा सारा इतिहास आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या प्रयत्नातून हे बौद्ध विहार या ठिकाणी आपण साऱ्यांनी साकारले. आणि आमचा जो समाज बांधव आहे त्यांनी हा आग्रह धरला गौतम बुद्ध यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार व्हायचा असेल तर अशी एक व्यवस्था आपल्याला इथं निर्माण करावी लागेल. आणि म्हणून हे सारं काम आपल्या सगळ्यांच्या कष्टातून आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या प्रयत्नातून हे या ठिकाणी आपण साकारू शकतो. तरच मला इथं आल्यानंतर तुम्ही जे प्रेमाचं दर्शन देता याच्याबद्दल आपण एवढे कौतुक करावे तेवढे कमी आहे. आपण एक आहोत हे काहींना पाहत नाही आणि म्हणून अधून मधून आपल्यामध्ये गैरसमज पसरवण्याचे प्रकार आता आज आपण ठरवून दिलं आहे की यापुढं असे काही राजकीय सामाजिक डाव कोणी आखणार असेल तर ते हाणून काढले. कारण आपल्याबद्दल आमची जी श्रद्धा आहे या श्रद्धेच्या अनंत अगणित परीक्षा आम्ही दिलेल्या आहेत. लातूर इथे जे काही घडलं हे आपल्या विचाराशी हरकत घेऊन काही घडलं असं कधी घडलेलं. आपल्या विचाराचा सन्मान करतच आपण नेहमी पाऊल टाकलेली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं किंवा आपण जेव्हा एखादा विडा उचलतो तेव्हा आपण एकजुटीनं राहायला हवं. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा लातूर शहरामध्ये उभा राहणार तर मी सुरुवात करतो अशी काही राजकीय मंडळी बातम्या पेरत असते. आपण हेही समजून घेतलं पाहिजे की राजकीय डावपेच आम्ही तर कधीच टाकले
आम्हाला ते माहितीच नाही. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी सरळ काम करायला सांगितलं. आणि म्हणून आपल्यामध्ये अंतर कसं वाढेल याकडं सातत्यानं काही कट कारस्थान समाजकरंटक हे करत असतात. याच्यापासून आपण सावध राहतो. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्कमध्ये उभा करायचा अशी चर्चा सुरू आहे. आणि मी देखील माझ्या सहकार्याला नेहमी असं विचारत असत, हे काही आश्वासन आहे, राजकीय भाष्य आहे का काही ठोस उपाययोजना आखलेल्या? अनेकांना मी बोलतो. जेव्हा विधिमंडळामध्ये प्रश्न उपस्थित झाला आणि तोही एका राजकीय दृष्टिकोनातून उपस्थित करण्यात आला, मग कोणीतरी उपस्थित करायचं, कोणीतरी त्याला होकार द्यायचा. मग मी तिथं हस्तक्षेप केला. तुम्ही तर म्हणताय की नवा पुतळा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 70 कोटी आपल्याला उभा करायचा आहे. तुम्ही कसं करणार आहात? कायदा काय म्हणतो की एक पूर्णाकृती पुतळा असल्यानंतर त्याच्या 2 किलोमीटर अंतरावर दुसरा पूर्णाकृती पुतळा उभा राहू शकतो. आम्ही कायद्याचाच संदर्भ दिला. हे लक्षात घ्या. पण त्याच्यावर शासनाने उत्तर असं दिलं की ही जी बाब आहे ती तपासून पहा. त्याचं आम्ही स्वागत केलं.